त्या आंदोलनामध्ये जी काही घुसखोरी झाली ती घुसखोरी योग्य नव्हती. आता कालचा मोर्चा मुंबईमध्ये झाला. मी पहिल्या दिवसापासून सांगतो की विद्यार्थ्यांचं समर्थन 100% जनता पार्टी नाही, हंगामा नाही, ते उत्सव साजरा हंगाम उत्सव म्हणूया आपण. सांगा. आपली भावना काय याबाबत? नाही, भावना चांगलीच आहे ना की नीटमध्ये पेपरफुटी होऊ नये ही आमची पण भूमिका होती. नीटमध्ये ज्या पद्धतीनं पेपरफुटी झाली, ज्या पद्धतीनं एक विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेलं ते आंदोलन होतं आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांना कोणी त्याच्यामध्ये दोषी ठरवलेलं नाही. मुद्दा असा राहतो की त्या आंदोलनामध्ये जी काही घुसखोरी झाली ती घुसखोरी योग्य नव्हती. आता कालचा मोर्चा मुंबईमध्ये झाला. मी पहिल्या दिवसापासून सांगतो की विद्यार्थ्यांचं समर्थन 100% आम्ही करतो. नीटची पेपरफुटी व्हायलाच नाही पाहिजे होती. ते जेलमध्ये आहेत. आता फास्ट ट्रॅकवर ते गुन्हे सगळे चालणार आहेत. 10 कोटी रुपये दंड, 10 वर्षाची शिक्षा हे देखील फायनल केलेलं आहे. ते जे कोण मुलं त्याच्यामध्ये दुर्दैवानं गेली त्यांना देखील पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतला किंवा काय त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक यादी जर आपण बघितली, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, त्याच्यानंतर अखिलेश यादव, ते नवीन कोणते ॲक्टर झालेले मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर शबाना आझमी, त्याच्यानंतर ही सगळी जी मंडळी आहे त्यांनी कधीच नरेंद्र मोदी साहेबांचा प्रचार केलेला नव्हता. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी केलेलं जे आंदोलन होतं ते खरोखरच योग्य दिशेनं चाललेलं असताना त्यांना भरकटण्याचं कारण जर कोण असतील तर ही सगळी मंडळी आहे. आणि विजय हा विद्यार्थ्यांचा आहे, विजय नेते मंडळींचा नाही. काल आता मी एवढी भाषणं ऐकली जसं काही ह्यांनीच विजय मिळवून दिला, पण त्याच्यामागे धर्मेंद्र प्रधान साहेबांचं पत्र पण वाचा की धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा का दिला याचं विश्लेषण पण त्यांनी केलं आहे. परंतु नीटमध्ये जे प्रकार झाले किंवा नीटमध्ये जी घुसखोरी झाली त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे. मी काल शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं की इकडे पराभव झालेला असताना दिल्लीमध्ये जायचं आणि दिल्लीमध्ये आग पेटवा, हे पेटत राहू दे, हे धगधगतं राहू दे म्हणून सांगायचं. आता काही अर्थ नाही, हे राजकीय गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकारण जे आलं त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आम्ही विद्यार्थ्यांना कधीच दोष दिलेला नाही, विद्यार्थ्यांना कधीच दोष देणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत हीच